नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स अँड सायन्स लँग्वेज या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आजच्या लेक्चर मध्ये जे मिश्र उदाहरण आहेत अंकगणिताचे ते पाहत आहोत. याच्या अगोदर काही उदाहरण आपण पाहिलेले आहेत. तर टेट 3 जी होणार आहे त्याच्यामध्ये आयबीपीएस पॅटर्ननुसार ज्या पद्धतीने गणित विचारले जातात त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी उदाहरण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा प्रकारचे गणित जर एक्झाम मध्ये आले तर कसे सोडवायचे हे आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आज आपण हा पहिला क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा, हा जो क्वेश्चन आहे जे शर्यत आहे धावणे त्याच्यावरती क्वेश्चन असे विचारले जातात आणि असे क्वेश्चन सोडवत असताना मुलांना परीक्षेमध्ये खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. नेमकं क्वेश्चन बोलतो काय, एक्झामिनरला काय बोलायचं असतं या क्वेश्चन मध्ये ते विद्यार्थ्यांना समजत नाही. म्हणून अशा स्वरूपाचे आपण निवडक क्वेश्चन घेत आहोत. तर बघा, मी प्रथमतः क्वेश्चन वाचतो. क्वेश्चन पहिला आहे 1547 मीटर शर्यतीत ए हा 78 सेकंदात तर बी हा 91 सेकंदामध्ये अंतिम रेषा गाठतो, तर ए ने बी ला किती अंतराने मागे टाकले. तर बघा, ही जी रेस आहे ती जवळपास 1547 मीटरची आहे. एवढ्या अंतराची म्हणजे बघा या ठिकाणी हे जे अंतर आहे हे 1547 एवढं अंतर आहे. हे मीटर आहे अंतर, हे मीटर अंतर आहे. तर या ठिकाणी बघा काय म्हटलंय, ए हा किती म्हणतोय, ए हा जवळपास ए ने किती सेकंदात 78 सेकंदामध्ये, तर बी ने किती 91 सेकंदामध्ये हे जे अंतर आहे 1547 मीटर अंतर हे पूर्ण केलेलं आहे. परंतु या ठिकाणी बघा ए ने फक्त किती वेळ घेतलाय, 78 सेकंद वेळ घेतलाय, तर बी ने किती घेतलाय 91 सेकंद एवढा वेळ घेतलाय. कशासाठी, हे जे 1547 टोटल अंतर आहे हे धावण्यासाठी. मग मला सांगा याच्यामध्ये शर्यत जिंकली कोणी, साहजिकच आहे ए ने कमी कालावधी घेतलाय म्हणजे ए ने 78 सेकंदामध्ये ही शर्यत जिंकलेली आहे. मग त्याच वेळेला बी ने ज्यावेळेस ए ने जे अंतर आहे 1547 मीटरचं हे ए ने अंतर पूर्ण केलं, त्यावेळेस बी हा कुठे होता, त्याने किती अंतर पार केले. परंतु आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की ए ने बी ला किती अंतराने मागे टाकले. सेकंदाने म्हटले असते तर आपण लगेच सांगितलं असतं, परंतु ए ने बी ला किती अंतराने मागे टाकले असे विचारलंय. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर बी ने एका सेकंदामध्ये किती अंतर पार केले हे आपल्याला काढणं गरजेचं आहे. मग आता बघा, समजा ए ने 78 सेकंदात 1547 मीटर अंतर पूर्ण केलं, तर हे अंतर जे आहे हे ए ने काय केलंय, समजा या ठिकाणी पोहोचला म्हणजे त्याने किती वेळ घेतलाय 78 सेकंद त्याने शर्यत पूर्ण केली आहे. परंतु त्यावेळेस बी कुठे असणार आहे, बी या ठिकाणी कुठेतरी असणार आहे. बी 91 सेकंद त्याने घेतलेले होते, परंतु ए ने पूर्ण केले पण ह्याने जास्त वेळ घेतल्यामुळे कुठेतरी मागे असणार आहे. मग हा जो डिफरन्स आहे ए आणि बी मधला, ए पूर्ण करतोय बी पाठीमागे राहतोय. ज्यावेळेस बी हा ए पर्यंत येईल त्यावेळेस त्याला 91 सेकंद घ्यावे लागतात. म्हणजे ह्या दोघांमधला हा डिफरन्स आहे ए आणि बी मधला किती आहे, 91 मधून जर आपण 78 वजा केले तर 13 सेकंदाचा डिफरन्स आहे. म्हणजे बी ला ए पेक्षा 13 सेकंद जास्त लागतात. म्हणून बी हा दुसऱ्या स्थानी येतो, ए हा प्रथम स्थानी का येतो, त्याने कमी कालावधी घेतला. मग आता मला सांगा 13 सेकंदाने बी मागे आहे. जर प्रश्नामध्ये विचारला असता तर किती कालावधी त्याने बी ला किती कालावधी जास्त लागला, तर आपण 13 सेकंद सांगितलं असतं. पण त्यांनी काय विचारलं क्वेश्चन मध्ये, अंतर विचारलंय. म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, हे जे 1547 आहे अंतर, त्या अंतरापैकी बी ने ए पेक्षा किती अंतर काय घेतलंय, किती अंतर त्याला घ्यावं लागले या 13 सेकंदामध्ये हे आपल्याला काढावं लागणार आहे. त्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, तर पहिल्यांदा बी एका सेकंदामध्ये
किती अंतर पार करत होता? त्याने 91 सेकंदामध्ये ज्यावेळेस शर्यत पूर्ण केली त्यावेळेस त्याने एका सेकंदाला किती अंतर पार केले? तर ते अंतर आणि 13 सेकंदाचा फरक आहे. म्हणजे बीने 13 सेकंद जास्त घेतले. मग या दोघांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला बीने किती अंतर आणि तो मागे राहिला हे आपल्याला सहज काढता येईल. तर बघा या ठिकाणी 1547 हे मीटर टोटल शर्यत आहे, शर्यतीचं अंतर आहे. तर या ठिकाणी आपण 1547 ला जर एक बीच किती 91 सेकंदात पूर्ण करतो म्हणजे त्याने एका सेकंदात किती मीटर अंतर पार केलं हे काढण्यासाठी आपल्याला 91 ने भाग द्यावा लागणार आहे. तर या ठिकाणी 91 जर या टोटल अंतराला आपण भाग दिला तर एका सेकंदात त्या बीने किती अंतर पार केलं हे आपल्याला निघणार. तर बघा 13 7 91, त्यानंतर 13 1 13, 2 राहिले 24 झालं, 13 2 26 नाही होणार, 13 1 13, 13 7 4 11 17 1 17 झालं, 13 90 17 वर्षे. या ठिकाणी 119 ला परत 7 ने भाग द्या, 7 1 7, 7 4 11 49, 7 7 49 म्हणजे बी हा एका सेकंदाला त्याने किती अंतर पार केले? 17 मीटर अंतर पार केले. बर पण बीने 13 सेकंद जास्त घेतले. मग मला सांगा आपल्याला अंतर काढण्यासाठी आपल्याला सूत्र आहे अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. तर या ठिकाणी बघा वेळ किती आहे? 13 सेकंद आहे. या ठिकाणी 13 म्हणतो आपण. त्याच्यानंतर वेग किती आहे? एका सेकंदाला किती? 17 मीटर जातोय म्हणजे 17 मीटर पर सेकंद. तर या ठिकाणी आपण 17 ने या ठिकाणी गुणू. बघा 13 7 91, 13 1 13, 13 आणि 9 किती होणार? 22. बघा या ठिकाणी 221 मीटर एवढा अंतर ए पेक्षा बी ला जास्त घेतलेला आहे. किती अंतराने? तर ए ला किती अंतराने मागे टाकले? तर 221 मीटर एवढ्या अंतराने मागे टाकण्यात आलेले आहे. तर बघा त्याच्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन पाहणार आहोत जो की नफा आणि तोटा या टॉपिक वर आधारित आहे. तर काय क्वेश्चन आहे बघा. अंकिताने 40% कमी दराने एक अंगठी खरेदी केली आणि 8% अधिक दराने विकली तर तिला मिळालेला अंदाजे नफा किती? नफा तोट्यावरचे क्वेश्चन आपल्याला सहज विचारले जातात क्वेश्चन एक्झाम मध्ये. तर बघा कसा सोडवायचा हा क्वेश्चन. या ठिकाणी बघा आपण 100 रुपये एका वस्तूची किंमत अंगठीची किंमत आपण 100 रुपये मानू. तर याच्यावर जसं उदाहरण सांगितले त्याच पद्धतीने आपण क्रिया करू. बघा अंकिताने 40% कमी दराने एक अंगठी खरेदी केली. तर मला सांगा 40% कमी दराने म्हणजे तिने कितीला खरेदी केली? अंगठी 100 पैकी 100 ला असेल, 40% कमी म्हणजे तिने कितीला? 60 रुपयाला खरेदी केली. मग तिने काय केल्यानंतर तर 8% अधिक दराने ती काय केली? अंगठी दुसऱ्याला तिनं विकली. तर मग काय होणार? 108. 8% अधिक दराने 100 वर 8 म्हणजे 108 होणार. तर बघा या ठिकाणी कितीचा तुम्हाला फरक दिसतोय? 60 रुपयाला खरेदी केली आणि 108 ला विकली. या ठिकाणी सीपी कॉस्ट प्राइस आणि ही काय झाली? सेलिंग प्राइस झाली. तर बघा 60 आणि 108, 60 आणि 100 40 आणि 8 48 म्हणजे हा 48 चा जो फरक आहे तो काय झाला आहे? नफा झालेला आहे. पण या ठिकाणी आपल्याला काय सांगितले? अंदाजे नफा किती? किती होणार नफा? 48. पण आपल्याला टक्केवारीचं काढायचं म्हटलं किती टक्के नफा झाला तर असं विचारलं असतं तर आपल्याला टक्केवारीच काढावं लागेल. 48 सांगून चालणार नाही कारण ही फक्त अंदाजे नफा हा एवढा नफा मिळालेला आहे. मग आपण टक्केवारीमध्ये काढू. तर या ठिकाणी 48 हा मिळालेला नफा आहे. याची खरेदी किंमत किती आहे? 60. या ठिकाणी 60 आहे. त्याच्यावरती 48 आपल्याला नफा मिळाला तर 100 ला किती?
तर या ठिकाणी आपण भाग देऊ. 12 पंचे 60, 12 चोक 48. या ठिकाणी 5 एक्के 5, 5 दुनी 10. या ठिकाणी 4 आणि 20 चा गुणाकार जर आपण केला तर 20 चोक 80% एवढा नफा. अंदाजे किती पर्सेंट, किती टक्के नफा या ठिकाणी अंकिताला झाला. तर बघा आता याच्यानंतर आपण अशा टाइपचा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जातो. ज्या दिलेल्या संख्येमध्ये पी आणि क्यू आहे, या पी आणि क्यू च्या किमती आपल्याला या ठिकाणी काढायच्या आहे. त्यांची बेरीज दिली जाते, वजाबाकी दिली जाते, गुणाकार दिला जातो. अशा स्वरूपाचे क्वेश्चन विचारले जातात. मग बऱ्याच मुलांचे असे क्वेश्चन आले की गोंधळ उडतो एक्झामच्या वेळेला, म्हणून अशा प्रकार सुद्धा मी एक क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, संख्या 823 पी 2Q ला 7, 11 आणि 13 न पूर्ण भाग जातो, तर P वजा Q का मानण्यात करे, म्हणजे P वजा Q ची किंमत किती, अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो. हा विचारला गेलेला आहे, टेट एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे क्वेश्चन. तर बघा कसा सोडवायचा असा क्वेश्चन. तर बघा ज्या वेळेला, तर बघा 7, 11 आणि 13 जर क्वेश्चन मध्ये आलेच 7, 11 आणि 13, तर क्वेश्चन मध्ये जी संख्या दिलेली असते त्या संख्येला निश्चितपणे भाग जातो. पण ती कोणत्या प्रकारची संख्या पाहिजे, तर बघा ज्या वेळेस 1, 2, 3 अशा प्रकारचे जे अंक अशा स्वरूपात रिपीट होत असतील आणि जी संख्या मिळत असेल तर त्या संख्येला 7 ने भाग जातो, 11 ने भाग जातो आणि 13 ने भाग जातो. म्हणून या ठिकाणी बघा आपल्याला जी संख्या दिलेली आहे तर या संख्या आपण अशा स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी बघा 823 आहे, या ठिकाणी पी आहे. परत तिसऱ्यांदा हा जो अंक आहे या ठिकाणी रिपीट होणार, त्यानंतर 2 आहे असं 2 आपण ठेवू आणि क्यू च्या ठिकाणी हे बघा 823 आणि 823 संख्या रिपीट झाली. म्हणजे या ठिकाणी बघा पी कुठल्या स्थानी, या ठिकाणी इथं पी आहे आणि या ठिकाणी हा क्यू आहे. आपल्याला पी आणि क्यू च्या किमती मिळाल्या. जर असं रिपीट होत असेल तर निश्चितपणे 7, 11 आणि 13 ने भाग जातो. तुम्ही ट्राय करून बघा. जर तुम्हाला उदाहरण देतो 7, 2, 5 जर असं रिपीट असेल तर त्या संख्येला निश्चितपणे भाग जातो. तुम्ही घरी कॅल्क्युलेटर वरती करून पहा. तर बघा या ठिकाणी P वजा Q याची किंमत आपल्याला काढायची आहे. P वजा Q, P ची किंमत किती आहे, या ठिकाणी 8 आहे. Q ची किंमत किती आहे, -3 बरोबर 8 मधून 3 गेलं 5 राहिलं. या ठिकाणी ऑप्शन मध्ये ऑप्शन आहे बघा तिसरा, या ठिकाणी उत्तर हे बरोबर आहे. एक घनापकार कमरे की लंबाई 15 मीटर, चौड़ाई 17 मीटर और ऊंचाई 21 मीटर है. 40 रुपए पर मीटर स्क्वायर की दर से इसकी दीवारों और छत को रंगने की लागत ज्ञात कीजिए. बघा या क्वेश्चन मध्ये काय झाले, एक घनासारख्या आकाराची इमारत आहे. कारण इमारतीला लांबी, रुंदी आणि उंची तिने असल्यामुळे तिला घनाचं रूप प्राप्त होतं. मग या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय सांगितले, ते चारही भिंतीला आणि जो वरचा छत आहे त्याला आपल्याला रंग द्यायचा आहे. तर जेवढ्या भागाला रंग द्यायचा आहे त्याचे प्रति मीटर स्क्वेअर 40 रुपये दराने किती रक्कम म्हणजे किती पैसा खर्च होईल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर बघा या ठिकाणी कसं काढायचं, या ठिकाणी ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलंय घनापकार आकार, अशा स्वरूपाचा घनापकार आकार या ठिकाणी बघा हे 4 भिंती आहेत. तर हे बघा हे वरचं छत आहे, या छत आणि ह्या ज्या 4 भिंती आहेत या 4 भिंतीला आपल्याला रंग द्यायचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय काढावं लागणार आहे, या ज्या इमारतीत आहे एकूण पृष्ठफळ हे आपल्याला काढावं लागणार आहे. मग एकूण पृष्ठफळ काढत असताना आपल्याला त्या सूत्राचा वापर करावा लागणार आहे. म्हणजे सूत्रामध्ये काय असतं, समजा की दिवार आहे,
ही भिंत आहे, तर याची लांबी आली, याची रुंदी आली. त्याच्यानंतर या ठिकाणी ही दिवा इमारतीचा हा एक भाग आहे. या ठिकाणी बघा हा जो वरचा पोर्शन आहे याची ही रुंदी झाली. तर बघा या ठिकाणी उंची येणार, म्हणजे या ठिकाणी आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची या तिन्हीचाही या ठिकाणी उल्लेख आहे. म्हणून आपल्याला काय करणार आहे, घनाचे एकूण पृष्ठफळ जे आहे या ठिकाणी बघा घनाचे एकूण वक्र पृष्ठफळ बघा 2 कंसात लांबी अधिक रुंदी अधिक उंची गुणुले या ठिकाणी बघा लांबी गुणुले रुंदी, त्यानंतर रुंदी गुणुले उंची अधिक उंची गुणुले लांबी. या ठिकाणी 2 प्रत्येक ठिकाणी 2 आहे. सॉरी, या ठिकाणी आपण कॉमन घेतलेला आहे, या ठिकाणी 2 लिहायची गरज नाही. या ठिकाणी सूत्र बघा 2 कंसात लांबी गुणुले रुंदी अधिक रुंदी गुणुले उंची अधिक उंची गुणुले लांबी. या प्रत्येकाचा 2 आपण कॉमन घेतलं का 2 आहे प्रत्येक ठिकाणी. तर बघा या ठिकाणी जर अशी खोली असेल तर या ठिकाणी बघा ही जी आहे ही लांबी आली, ही जी आहे हे बघा हा जो पोर्शन हा भाग त्याची रुंदी ही आली आणि उंची बघा या ठिकाणी ही उंची येते हाईट. म्हणून या ठिकाणी आता इथंच बघा खाली पण तसंच आहे पोर्शन डबल. त्यानंतर बाजूचं जर आपण ही पाहिलं इमारतीची जी भिंत पाहिली तर या ठिकाणी बघा ही रुंदी आहे, या ठिकाणी ही लांबी आहे. परत या ठिकाणी बघा हा पोर्शन पाहिला आपण, या ठिकाणी बघा इथं लांबी आली, या ठिकाणी रुंदी आली, या ठिकाणी डबल आली. लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले समोरासमोर भिंत, समान आकाराची लांबी समान आकाराची रुंदी, म्हणून 2 लांबी 2 रुंदी द्या. म्हणून प्रत्येक ठिकाणी 2 या ठिकाणी येत असतं, म्हणून या ठिकाणी 2 कॉमन काढलं. परंतु आपल्याला त्यांनी काय सांगितले, की जो खालचा तळचा भाग आहे हा रंगवायचा नाही. हा भाग इकडचा भाग हा, आणि वरचा जो छत आहे वरचा हा भाग एकदाच घ्यायचा आपल्याला लांबी आणि रुंदीचा, कारण याचं वक्र पृष्ठफळ काढायचं आपल्याला. पण चारी समोरासमोरची भिंत आणि समोरासमोरची भिंत ही चारी बी येणार, परंतु या ठिकाणी वरचं छताला रंगवायचं आहे, खालचा पोर्शन आपल्याला रंगवायचा नाही. म्हणून या ठिकाणी एकच लांबी गुणिले रुंदी घ्यावं लागणार आहे. म्हणून या ठिकाणी काय आपल्याला सूत्रामध्ये बदल करावा लागणार आहे. या ठिकाणी 2 कॉमन न घेता या ठिकाणी 2 ने आपल्याला एकच लांबी गुणिले रुंदी घ्यायची, त्याच्यानंतर 2 बी गुणिले एच अधिक 2 एच एल. या ठिकाणी बघा लांबी किती दिले, 15 मीटर दिले, त्याच्यानंतर रुंदी किती दिले, 17 मीटर दिले, रुंदी 17 मीटर दिले आणि उंची किती दिले, 21 मीटर दिलेले आहे. हे मीटर आहे एम. तर या ठिकाणी आपण या सूत्रामध्ये किमती घालू शकतो. बघा लांबी किती दिले, 17 दिले, रुंदी किती दिले, सॉरी लांबी 15 दिले, रुंदी 17 दिले, अधिक 2 कंसामध्ये त्यानंतर रुंदी किती आहे 17 आहे आणि त्याच्यानंतर उंची 21 मीटर आहे, त्याच्यानंतर अधिक 2 कंसामध्ये उंची 21 आहे आणि लांबी 15 मीटर आहे. तर या ठिकाणी बघा हे सोडवल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, याचं वक्र पृष्ठफळ भेटणार आहे. परंतु त्यांनी काय सांगितले, 40 रुपये प्रति मीटर स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी 40 गुणुले हे काय जेवढं येईल वक्र पृष्ठफळ, या ठिकाणी मी इथं चौकोन म्हणतो, हा भाग इथं उत्तर आपण जर लिहिला याला मूल्यानंतर त्याने काय सांगितलंय, रगणे की लागत किती खर्च येईल, त्याला किती रक्कम लागेल. तर बघा 40 गुणुले की टोटल जे वक्र पृष्ठफळ येईल मीटर स्क्वेअर मध्ये इथे ठेवल्यानंतर त्याचं टोटल उत्तर येणार. पण
असा जो क्वेश्चन आहे पूर्ण सोडवायची गरज नाही. तर बघा आता हा जो क्वेश्चन आहे परीक्षेमध्ये आल्यानंतर जे टॉपर मुलं असतात ते क्वेश्चन हे सर्व सोडवत बसत नाही. बघा या ठिकाणी 40 गुणिले वक्रपृष्ठफळ बोलला तर उत्तर येणार आहे. तर बघा आता जर या ठिकाणी आपण गुणाकार करतोय, जर शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकारामध्ये उत्तर 0 येणार. मग ऑप्शन मध्ये बघा शून्य किती ठिकाणी आहे, फक्त ह्या 2 ऑप्शन मध्ये 0 आहे. इथं 0 आहे का, त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन कटले. असे 2 ऑप्शन कट करतात. त्याच्यानंतर बघा आता हे 2 ऑप्शन राहिलं, 3 किंवा 4 उत्तर असणार. तर आता पुढे बघा ह्या शून्याचं काम संपलं. त्याच्यानंतर 4 राहिलं. आता 4 ने कोणत्या संख्येला भाग जातो, 4 ची कसोटी आहे बघा. 4 ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग गेला तर त्या संख्येला निश्चितपणे 4 ने भाग जातो. ही 4 ची कसोटी आहे. तर बघा या ठिकाणी 4 ने शेवटचे 2 अंक बघा, ही 50 आहे, इथे 60 आहे. 4 ने 50 ला भाग जातोय का, नाही. तर 4 1 4, 1 उरला 10 उरते, 4 गुणे 8 परत 2 उरते. भाग पूर्ण भाग जात नाही, भाग जातो पण पूर्ण भाग जायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी बघा 60 ला भाग जातोय पूर्ण. 4 1 4 2 4 25 म्हणजे 15 चौक 60. म्हणजे ह्या तिसऱ्या ऑप्शनला भाग जात नाही, त्यांचं उत्तर आलं हे मुलं हे सगळं सोडवत बसतच नाहीत. जे मुलं सोडतात या ठिकाणी ह्या क्वेश्चनला वेळ जातो, त्याच्यामुळे मुले मागे पडतात. तर या ठिकाणी बघा या सर्वांचा जर गुणाकार केला तर याचा ह्या सगळ्यांचा गुणाकार वक्रपृष्ठफळ येईल आणि ह्याने 40 ला जर गुणलं तर त्याचं उत्तर येते बघा 63,960 रुपये. हे तुम्ही घरी करून पहा.